खमंग शेंगदाण्याचा सुवास आणि पारंपरिक खलबत्त्याची झणझणीत चव. आज आपण बनवतोय सोलापूरची खास शेंगदाणा चटणी, जी थेट खलबत्त्यातील चव घरपोच आणते. शेंगदाणे भाजून, पाकडून आणि मीठ वाटून तयार होते ही खास लज्जतदार चविष्ट चटणी. चवीनं भरलेला आजचा व्हिडिओ आहे सुनीता रेसिपी मराठीवर. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण घेतलेत 400 ग्रॅम शेंगदाणे. एका गरम कढईत टाकून ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यावर त्यांची साल सुटते आणि चव आणखीनच फुलते. शेंगदाणे हे प्रथिनांचं आणि चवीनं भरलेलं बाळगुडे असतं. सोलापुरी चटणी हे त्याच्या झणझणीत आणि टिकाऊपणामुळे खास ओळखली जाते. ही एकदा केली की काही दिवस सहज टिकते आणि प्रत्येक घासाचा खास स्वाद देते. शेंगदाणे आता सुपामध्ये थंड करत ठेवले आहेत. थंड झाल्यावरच त्यांची साल सहज सुटते. तोपर्यंत आपण एका कोरड्या कढईत जिरे खरपूस भाजून घेतले आहेत. यामुळे त्यांचा सुवास दुपटीने वाढतो. आता शेंगदाणे गार झालेत तर दोन्ही हातांनी ते मळून त्यांची साल अलगद काढून घेतो. साल नीट निघाली की चव आणि पोत दोन्ही अप्रतिम होतात. आता उरलेली धूळ आणि साल वेगळी होण्यासाठी आपण शेंगदाणे पातळत आहोत. ही एक पारंपरिक पण अतिशय महत्त्वाची पायरी आहे, जी चवीत शुद्धता आणते. आता घेतलाय पारंपरिक खलबत्ता. त्यात अर्धे शेंगदाणे, 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मसाला आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय. सगळं एकत्र कुटायला सुरुवात झाली की घरभर सुगंध दरवळतो. आणि हो, ही चव मिक्सरमध्ये नाही मिळत, खलबत्त्यातच मजा येते. सोलापुरी शेंगदाणा चटणी ही झणझणीत चव आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. आता आपल्याला ही चटणी खलबत्त्यात कुटून घ्यायची आहे. शेंगदाणे अगदी बारीक झाल्यावरच ती खरी चव देते. आणि पहा, आपली झणझणीत चटणी तयार झाली आहे. आता आपण पाहतोय दुसऱ्या प्रकारची शेंगदाणा चटणी. यासाठी घेतलाय एक पॅन. त्यात गरम केले तेल आणि त्यात टाकल्यात 15 ते 16 तिखट मिरच्या. या मिरच्या आपण मंद आचेवर तेलात छान तळून घेतल्या आहेत. त्याचा रंग बदलतो आणि तेल सुगंधी होतं. यानंतर टाकला आहे ताजा कढीपत्ता. तोही तेलात खरपूस तळून घेतला की त्याची खमंग चव उठून दिसते. ही तयारीच पुढे चटणीला खास झणझणीत आणि थोडीशी कुरकुरीत चव देणार आहे. आता घेतलाय पुन्हा एकदा खलबत्ता. त्यात उरलेले अर्धे शेंगदाणे टाकले आहेत. 1 चमचा जिरे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आहेत. आता आपण त्यात तळलेल्या मिरच्या आणि खमंग कढीपत्ता घालतोय. सगळ्यांची चव एकत्र आली की चव जास्तच उठून दिसते. शेवटी अर्धा चमचा मीठ टाकून हे मिश्रण आपण खलबत्त्यात नीट कुटून घ्यायचं आहे. आता आपण खलबत्त्यात दुसरी चटणी नीटपणे कुटून घेत आहोत. ही चटणी आपल्याला एकदम बारीक आणि मऊसूर वाटायची आहे. जशी जशी कुटली जाते तसा तसा लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचा स्वाद शेंगदाण्यापेक्षा एकजीव होतो. खलबत्त्यात कुटलेली चटणी ही चवीनं आणि टेक्स्चरनं मिक्सरपेक्षा नेहमीच सरस असते. अशी ही दुसरी झणझणीत चटणी तयार होते खास सोलापुरी अंदाजात. पहा, आपल्या दोन्ही सोलापुरी चटण्या तयार आहेत. खलबत्त्यातून कुटलेली ही पारंपरिक चव जेवणात भारीच रंग भरते. मी दोन्ही चटण्या वेगवेगळ्या अँगलने दाखवल्या आहेत. तुमचं मन नक्कीच ललचेल यात शंका नाही. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर आवर्जून लाईक, शेअर आणि सुनीता रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच अशा खास चविष्ट रेसिपीसह.